लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महापालिकेच्या महापौर पदाची निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून गुरुवारी 22 तारखेला मुंबईत होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे। आरक्षण जाहीर होताच भाजपकडून महापौर उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असून मागील निवडणुकीच्या तुलनेत 6 जागांची वाढ करत भाजपने एकूण 72 नगरसेवकांचा आकडा गाठलाय। त्यामुळे भाजपचा महापौर बिनविरोध होण्यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण होत असल्याचे चित्र आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये शिंदे सेना राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत असली तरी त्यांनी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतलाय। शिंदे सेना आणि राष्ट्रवादी मिळून एकूण 30 नगरसेवक आहेत, तर उद्धव सेनेकडे 15 नगरसेवक असून काँग्रेस आणि मनसेचा पाठिंबा मिळाला तरी त्यांचे संख्याबळ 20च्या आसपासच राहते। या संख्याबळामुळे विरोधकांकडून केवळ औपचारिक विरोध होण्याची शक्यता असून महापौर निवड बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळावली आहे। दरम्यान पहिल्याच 2.5 वर्षांसाठी ओबीसी किंवा अनुसूचित जातीतील महिला महापौर होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या दृष्टीने भाजपमधील इच्छुक नेते आणि नवे चेहरे हे सक्रिय झाले आहेत। महापौर पदाचा अंतिम निर्णय प्रदेश कोर कमिटी घेणार असली तरी प्रत्यक्ष राजकीय हालचालींकडे आणि आरक्षण सोडतीकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।